तुमचा विषय आहे गावाजवळील पडीक जमिनीला वनवा लागणे चांगली की वाईट। तुझी वेळ सुरू होती आत्ता। वनवा ठराविक जागेत आणि आपल्या कंट्रोलमध्ये असेल ना तर फायदेशीरच आहे। ऊसाची पाचट जाळल्याने पडलेल्या राखेतून खत निर्मितीला मदत होते। तसेच आपल्या शेती क्षेत्रात पडीक जमिनीवरील अनावश्यक म्हणजेच महत्त्वाचं नसलेलं गवत काढणं शक्य नसतं आणि ते स्वतःहून सुकून जायला फार वेळ लागतो। आणि पावसाळ्यात आधीचा कचरा आणि सुकलेल्या गवतामुळे नवीन गवत तितके चांगले येत नाही। त्यामुळे गुरांसाठी पौष्टिक आणि चांगले गवत मिळत नाही। त्यामुळे गवतासाठी आणि शेतीसाठी वनवा लावणं काही प्रमाणात बरोबरच आहे असं मला वाटतं। किती प्रमाणात? अगदी 80% सर। तुम्ही यासाठी वेळ घेतला आहे 3 मिनिट 22 सेकंद। अभिजित, तुझी वेळ सुरू होते आत्ता। तर सर आत्ता यांनी सांगितलं की वनवा पेटवणं बरोबर आहे, पण सर माझं मत बरोबर याच्या उलट आहे। सर मला नाही वाटत की वनवा पेटवणं हे बरोबर आहे। आणि सर वनव्यामुळे चांगलं गवत येतं, मुळात हा समजच चुकीचा आहे। असं काही सुद्धा नसतं। उलट सर वनव्यामुळं आजूबाजूला असणारं गवत किंवा छोटी मोठी ओली झाडं ती सुद्धा जळतात। आमच्या गावाकडे एक म्हण आहे, वाळक्यावर वल्लभी जळलं अशी गत होती बघा। धुरामुळं प्रदूषण होतं ते तर काय वेगळंच। अहो सर कित्येक घरांना या आगीचा सामना करावा लागतो। तुम्ही जर आमच्या गावाकडून बघाल ना तर वनव्यावर कोणाचंच नियंत्रण नसल्याने चरणारी गुरं फिरणारी गुरं सारखी मरत असतात। झाडं जाळल्यामुळं झाडावरचे पक्षी उडून जातात, मग त्यांच्या चोचेतून बिया प्रसरण होऊन नवीन झाडाची उत्पत्ती होते, ती सुद्धा थांबते सर। कितीतरी सरपटणारं प्राणी मरण पावतात आणि सर ह्या समजाचा परिणाम आपल्या अन्नसाखळीवर होतो। अहो सर आधीच आपण जंगलात येऊन प्राण्यांच्या घरात अतिरेक केला, तर सर समजा आज आपण प्राण्यांच्या घरात घुसलोय, उद्या जर प्राणी आपल्या घरात घुसलं मग त्याला जबाबदार कोण? हा एवढाच माझा प्रश्न आहे सर। धन्यवाद। अभिजितने यासाठी वेळ घेतला आहे 4 मिनिट 42 सेकंद।